जाहीर सभा घेऊन विरोधकांना सळो की पळो करून सोडणाऱ्या ठाकरे बंधूंनी आता प्रचाराची रणनीती बदलली आहे। मुंबईत जाहीर सभा घेण्याऐवजी शाखा-शाखांना भेटी देण्याची रणनीती ठाकरे बंधूंनी आखली आहे। जाहीर सभा घेऊन टाळ्या मिळवण्यापेक्षा मतं मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंनी गेम प्लॅन तयार केल्याची माहिती समोर आली आहे। तर सभांना गर्दी होणार नाही या भीतीने ठाकरेंनी सभा गुंडाळल्याचा आरोप भाजपाने केला। 6 जानेवारी अंधेरी पूर्व जोगेश्वरी दिंडोशीत उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटी असतील। 6 जानेवारीला अंधेरी पूर्व जोगेश्वरी दिंडोशीत उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटी आहेत। 7 जानेवारीला दादर माहीम धारावी चेंबूर कुर्ला इथं उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटी। 8 जानेवारीला उद्धव ठाकरेंच्या वर्सोवा कलिना गोरेगावमध्ये शाखांना भेटी आहेत। 9 जानेवारी उद्धव आणि राज ठाकरेंची नाशिकमध्ये संयुक्त सभा आहे। 10 जानेवारीला संभाजीनगरात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आहे। 11 किंवा 12 जानेवारीला शिवाजी पार्क इथं उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंची संयुक्त सभा होणार आहे असं संजय राऊतांनी सांगितलं। आणि माननीय रावसाहेब यांनी कालही शिवसेना भवनात त्यावर चर्चा केली आणि त्यानंतर या निर्णयापर्यंत आम्ही आलो की एकच सभा दणदणीत ही शिवतीर्थावरच घ्यावी, ते योग्य ठरेल। कल्याण डोंबिवलीमध्ये संदर्भात चर्चा सुरू आहे। नाशिकला होईल, संभाजीनगरला स्वतः उद्धवजी करतील, नाशिकला संयुक्त सभा होईल। सभेला गर्दी होतं पण मतं मिळत नाही। आता शाखामध्ये जाईल त्या ठिकाणी मला माहीत नाही शाखा आहे की नाही आहे। आता शाखाही एकनाथ शिंदेकडे चालल्या गेल्या आहेत, त्यामुळे शिंदेजीकडे शिवसेनेच्या शाखाही गेल्या, शाखाही आता उपलब्ध नाही आहेत। तर मला वाटतं त्यांनी प्रचार करावा, शाखेत जावं, सभा घ्याव्या, हा त्यांचा अधिकार आहे। पण मला एवढं नक्की कळतं की मुंबई आणि महाराष्ट्राची जनता आता डेव्हलपमेंटच्या बाजूने उभी आहे, डेव्हलपमेंटच्या विकासाच्या बाजूने उभी आहे, विकसित महाराष्ट्राचा संकल्पाच्या बाजूने जनता उभी आहे। मुंबईला विकसित करण्याकरता जनता मतं देईल आणि डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस जी आहे हे जनतेला माहिती आहे, त्यामुळं महायुतीलाच मतदान होईल। खरं तर त्यांना संयुक्त सभा घ्यायला जनता येणार नाही, लोक प्रतिसाद देणार नाही ही भीती आहे। या भीतीपोटी आधी सांगितलं की आम्ही मुंबईमध्ये 10 सभा संयुक्त करणार, मग सांगितलं आम्ही 5 सभा संयुक्त करणार। आता फक्त एका सभेवर आलेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे मुंबईकर आपल्या पाठीशी नाहीत, आपला भांडा फुटेल। आपण संयुक्त सभा घेतली आणि त्याला गर्दी जमली नाही तर आपली भांडाफोड होईल। त्याच्यामुळं संयुक्त सभा भीतीपोटी घेत नाही।